न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। धुळे जिल्ह्यातील चांदेगावचे रहिवासी सतीश रघुनाथ पाटील यांनी आपल्या मुलीच्या आरोग्यासाठी साईबाबांच्या चरणी केलेला नवस पूर्ण करत शिर्डीत 1 क्विंटल पेढ्यांचा नैवेद्य अर्पण केलाय। त्यांच्या या श्रद्धाभावाचे कौतुक करत श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। पाटील यांची मुलगी काही काळापूर्वी अपघातात गंभीर जखमी झाली होती आणि तिच्यावर उपचार करत असताना त्यांनी शिर्डीपर्यंत पायी येण्याचा संकल्प केला होता। त्या काळात त्यांनी आपल्या श्रद्धेने साईबाबांकडे प्रार्थना केली। उपचारानंतर मुलीच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा झाली। या अनुभवाच्या स्मरणार्थ आणि कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून त्यांनी सलग 2 वर्षे पायी यात्रा केली आणि साईबाबांना 1 क्विंटल पेढे अर्पण करण्याचा संकल्प पूर्ण केलाय। त्यांनी आपल्या मुलीसह समाधी मंदिरात साईबाबांचे दर्शन घेतले। ही एक कृतज्ञतेची भावना होती, असे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलंय। सतीश रघुनाथ पाटील माझे नाव, राहणार चांदे, तालुका जिल्हा धुळे। माझी मुलीचा ॲक्सिडेंट झालेला होता, तिची दृष्टी गेली होती। परत मला असं माहीत पडलं की बाबा दृष्टी देता, म्हणून मी सुरतून शिर्डी 7 जत्रा पायी यात्राला कबूल केलेली होती। परत मी 5 जत्रा पायी यात्रा आल्यानंतर मुलीची डोळे आल्यानंतर परत मी अजून आनंदात 2 वर्षे पायी यात्रा केल्यानंतर मग 5 वर्षानंतर मी मुलीचे 1 क्विंटल पेढे कबूल केलेले होते बाबांना, की मी जर मुलीचे डोळे आले म्हणून मी 1 क्विंटल पेढे तुम्हाला चढवीन। मुलीचे डोळे आल्यानंतर मी 5 वर्षानंतर मुलीला घेऊन बाबांच्या दर्शनाला आलो शिर्डीला, आणि शिर्डीला आल्यानंतर 1 क्विंटल पेढे बाबांना मी चढवले। न्यूज सुपर वन साठी राजेंद्र दुनबळे, शिर्डी।